चला शांत व्हा. आता कोणीही आवाज करणार नाही. मुलांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट आहे एका क्रूरकर्म्याची. खूप वर्षापूर्वीची गोष्ट ही. एक गाव होतं. त्या गावाबाहेर एक जंगल होतं. गावातील लोकांना बाजारात जायचं असेल किंवा कुठल्या दुसऱ्या गावात जायचं असेल तर या जंगलाच्याच मार्गाने जावं लागत होतं. ह्या जंगलाशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्ग नव्हता येण्या जाण्यासाठी. पण या जंगलामध्ये एक गडबड होती. ती गडबड म्हणजे या जंगलात एक व्यक्ती होता जो लोकांना त्याच्याकडे असलेल्या कुऱ्हाडीने घाबरवत होता, धमकावत होता, लुटत होता. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर तो त्यांना इजाही पोचवत होता. तो त्यांच्या करंगळ्या तोडत होता, त्यांना जखमी करत होता. त्याची दहशत वाढली. गावातील लोक आता घाबरू लागले. जंगलातून जाणे येणे जवळपास बंदच झाले होते. गावातील लोकांनी त्याचं नाव अंगुलीमाल ठेवलं. का तर तो करंगळ्या तोडून त्याची माळा बनवून गळ्यात घालायचा. लोकांना तर वाटू लागलं की आता हे चक्र काही थांबणार नाही. अंगुलीमाल काही लोकांना त्रास द्यायचा थांबवणार नाही, हे बदलणार नाही. पण काळ बदलला, चक्र फिरली. अंगुलीमाल बदलला. गौतम बुद्धांच्या चांगल्या विचारांचा, गौतम बुद्धांच्या त्या सगळ्या विचारांचा तो ऋणी झाला. त्यांनी तो बदल आत्मसात केला. तो त्यांच्या चरणी गेला. तो बदलला. तो बदलला. पण त्याच्यातला हा बदल समाजातल्या कंटकांना सुधारला नाही, आवडलाच नाही. का? कारण आपल्या समाजामध्ये सर्व लोक सारखी नाही आहेत, सगळी चांगली नाही आहेत. काही वाईट प्रवृत्तीची पण आहेत. काही लोक असतात ह्या भिंतीप्रमाणेच, ज्यांच्यावर कोणताही आणि कसलाही परिणाम होत नाही. परंतु काही लोक असतात ना, ज्यांच्यावर चांगल्या गोष्टींचा चांगला परिणाम होतो आणि ते बदलतात आणि बदल स्वीकारतात सुद्धा. तर मुलांना, आजच्या या गोष्टीतून आपण काय शिकलो? बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो सगळं करू शकतो. म्हणून आपण बदल स्वीकारला पाहिजे. चला.